मेन रोडवर जिथे लाखो लोक रोज फिरतात तिथे ज्या क्रूर पद्धतीने हत्या काल झाली आणि ही पहिली नाही आहे. मग पुण्याच्या लॉ अँड ऑर्डरचा विषयावर कधी चर्चा होणार? आणि हा सगळा डेटा जो क्राईम वाढलेला आहे, महाराष्ट्रात गरिबी वाढलेली आहे, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे, महाराष्ट्रात महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या आत्म्या दर 3 तासाला एक होते. हे माझा डेटा नाही आहे, हा मकरंदाबा पाटलांचा डेटा आहे जो त्यांनी विधानसभेत सांगितलेला आहे. त्यामुळे ही जर परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय सरकार बोलत नाही आहे? आत्ताच तुमच्या TV चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज एका कार्यक्रमाला कोल्हापूरला गेले, तर तिथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हे चिंताजनक आहे. आणि मी वारंवार म्हणते की जरी आम्ही विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसाठी एक स्पेशल सेशन बोलवा, चर्चा करूया आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी, जसं ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो, तसं महाराष्ट्राला आत्ता ती गरज आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आज जी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे किंवा क्राईम, हे सगळे अतिशय अडचणीतून, अशा बातम्या बाकीच्या राज्यातून येत नाही. या बातम्या महाराष्ट्रातूनच येत आहेत. आणि केंद्र सरकारचा, महाराष्ट्राचा आणि केंद्र डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकार म्हणतं की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे. हा केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे. मात्र दुसरीकडे नीलमताई गोरे म्हणतायत की महिलांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखी त्याच्यातच अडकले असं म्हणायचं. हे बघा, प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. या प्रश्नाचं उत्तर आता कोण मनातलं कोण खरं हे सत्तेमधल्या लोकांना तुम्ही विचारलं पाहिजे. मी कसं त्याचं उत्तर देणार? मी विरोधात आहे. नाही, नुकसान पाणीच्या दौऱ्याची मी बातमी वर्तमानपत्रातही वाचली आणि मी त्यांचा मोठा गाड्यांचा ताफाही पाहिला. केंद्र सरकारमधून लोक येत आहेत, पण साधारण भावना अशी आहे की ते शेतकऱ्यांशी बोलत नाही आहेत. आणि कर्जमाफी जी दिवाळी गोड करू हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सरकारचं धोरण होतं. दिवाळी तर गोड झालीच नाही, पण त्याच्या पुढेही 2 रुपये आणि 3 रुपये आणि 8 रुपये असे पण निधी, म्हणजे मला विचाराल तर थट्टा केली आहे या सरकारने शेतकऱ्यांची. हे दुर्दैव आहे आणि मी त्याचा अशा असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते. नवी मुंबई विमानतळासंदर्भात पण ते वास्तवच आहे. आणि तुमच्या सगळ्या चॅनलवर गेले महिना सव्वा महिना सातत्याने, म्हणजे परवाची शेतकरी आत्महत्या जी नाशिकला निफाडला झाली, कांद्याचा शेतकरी असेल, सोयाबीनचा शेतकरी, केळीला काही भावच राहिला नाही. झेंडू यावेळेस दिवाळीत आणि दसऱ्याला रस्त्यावर फेकून दिले शेतकऱ्यांनी. सोयाबीनची तीच परिस्थिती. आणि हे सगळं तुमच्या चॅनलवर मी कुठलेही आरोप महाराष्ट्र सरकारवर करत नाही. जे वास्तव आहे ते सांगायचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने रोज या महाराष्ट्र सरकारला करण्याचा प्रयत्न करतो.